हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. वेगवेगळ्या कंपाऊंड सोबत जो आहे तो इथर जो आहे तो कशा प्रकारे रिॲक्ट होतो, कुठल्या कंडिशन मध्ये रिॲक्ट होतो आणि कुठले कंपाऊंड जे आहे ते फॉर्म करण्यासाठी इथरचा उपयोग सुद्धा केला जातो, ते सुद्धा जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. बट सर्वात आधी आपल्याला त्याची एक केमिकल प्रॉपर्टी पाहिजे, ते म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट. लॅबोरेटरीमध्ये ज्या वेगवेगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात, तर त्या वेगवेगळ्या टेस्टनुसार त्याचं नेचर कसं आहे इथरचं केमिकली, ते आपण इथे बघू. सो फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपण याला म्हणू शकतो, दॅट इज लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. आता इथर जर पाहिलं तर इथर्स आर न्यूट्रल इन नेचर. इथर जे आहेत ते कसे आहेत, तर ऍक्च्युअली दीज आर न्यूट्रल in aqueous medium. aqueous medium आपण जर घेतलं तर इथर्स कसे आहेत, ते आर न्यूट्रल. ही पहिली एक लॅबोरेटरी टेस्ट आपण तिथे म्हणू शकतो. सो इथर्स आर न्यूट्रल इन aqueous medium. अनदर थिंग इथे आपण जर पाहिली तर हे जे इथर्स आहेत do not react with काही कंपाउंड सोबत काही कंडिशन मध्ये ते रिॲक्ट होत नाही. they do not react with bases, cold dilute acids. इथलॉस जे आहे बेसेस सोबत रिॲक्ट होत नाही, कोल्ड डायल्यूट ऍसिड सोबत सुद्धा रिॲक्ट होत. रेड्युसिंग एजंट्स यांच्यासोबत सुद्धा ते रिॲक्शन परफॉर्म करत नाही. जे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा ते रिॲक्ट होताना आपल्याला दिसत नाही. दॅट मीन्स इथर्स डू नॉट रिॲक्ट विथ बेसिस, कोल्ड डायल्यूट ऍसिड, रेड्युसिंग एजंट्स, ऑक्सिडायझिंग एजंट्स यांच्यासोबत जे आहे ते रिॲक्शन जे आहे ते शो करत नाही. सो बेसिस आहे, कोल्ड डायल्यूट ऍसिड आहे, रेड्युसिंग एजंट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट्स आहे. सोबत आणखी एक केमिकल आपल्याला घेता येईल, ते म्हणजे ऍक्टिव्ह मेटल्स. यांच्यासोबत इथर्स जे आहेत ते रिॲक्ट होतात. सो अनदर एक केमिकल टेस्ट आपण इथे म्हणू शकतो. पहिली टेस्ट आपण पाहिली की दीज आर न्यूट्रल इन ऍक्वियस मीडियम. ते ऍसिडिक किंवा बेसिक नेचर तिथे ऍक्वियस मीडियम मध्ये जे आहे ते शो करतात. इथर्स जे आहेत ते रिॲक्ट होत नाहीत बेसेस सोबत. कोल्ड डायल्यूट ऍसिड्स असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा ते रिॲक्ट होत नाही. रेड्युसिंग एजंट्स घेतले, ऑक्सिडायझिंग एजंट्स घेतले तर त्यांच्यासोबत सुद्धा ते रिॲक्शन शो करत नाही. आणि सोबतच ऍक्टिव्ह मेटल्स जे जनरली खूप साऱ्या कंपाऊंड सोबत रिॲक्ट होतात, बट हियर इथर्स डू नॉट शो रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. मग कोणासोबत ते रिॲक्शन शो करतात, तर एक पर्टिक्युलर अशी एक रिॲक्शन आपल्याला इथे दिसते की हे जे इथर्स आहे to dissolve in cold concentrated sulfuric acid. इथर जे आहे ते डिसॉल्व होतात कशामध्ये, तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये, फॉर्म ऑक्सोनियम आयन. ऑक्सोनियम आयन जे आहे ते तिथे फॉर्म करतात. हायड्रोकार्बन पेक्षा ही एक वेगळी प्रॉपर्टी इथे इथर जे आहे ते शो करतात. म्हणजे हायड्रोकार्बन आणि इथर यांच्यामध्ये एक डिस्टिंग्विशिंग एक प्रॉपर्टी जी आहे ती कुठली, तर इथर जे आहे ते ऑक्सोनियम आयन जे आहे ते फॉर्म करतात जेव्हा कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत जेव्हा ते रिॲक्ट होतात. सो कसे रिॲक्ट होतात ते आपण इथे पाहू. R bond O bond R dash, that is ethers, रिॲक्ट होतात कोणासोबत, तर H2SO4 सोबत.
H2SO4 कसं आहे तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. सो कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत जे आहे ते इथं तिथे रिॲक्ट होत आहे. आणि काय फॉर्म होते तिथे देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हियर द फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम आयन R बॉन्ड O बॉन्ड R डॅश. आता झाला इथरचा फॉर्म्युला बट H2SO4 मधला H पॉझिटिव्ह जो आहे तो इथे ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्मेशन करतो. तो H पॉझिटिव्ह ने ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म केला त्याच्यामुळे याचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो तिथे डिसॉल्व झाला किंवा शिफ्ट झाला. कुठे शिफ्ट झाला तर या ऑक्सिजनवर तिथे एक्स्ट्रा बॉन्ड फॉर्मेशन. ऑक्सिजनवर जो आहे तो तिथे पॉझिटिव्ह चार्ज येतो याला आपण म्हणतो ऑक्झोनियम आयन. सो ऑक्झोनियम आयन जो आहे तो इथे फॉर्म होतो. आणि मग राहिलं काय H2SO4 मधला H गेला मग राहिलं इथे HSO4 निगेटिव्ह. अशा टाइपची रिएक्शन जी आहे ती इथे परफॉर्म करते कोण इथर जेव्हा तो कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्ट करतो. काय फॉर्म करत आहे ऑक्झोनियम आयन. आणि ऑक्झोनियम आयन फॉर्मेशनच इथरला थोडस डिस्टिंग्विश करते तिथे कोणापासून तर हायड्रोकार्बन्स पासून. सो अशा टाइपची पहिली केमिकल प्रॉपर्टी दॅट इज लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. ना जी सेकंड रिएक्शन आहे इथर ती कुठली आहे तर रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. इथरचे जे अल्किल ग्रुप आहे ते त्या रिएक्शन मध्ये जे आहे ते ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जे आहे ते करताना आपल्याला दिसतील. अशा टाइपच्या रिएक्शन जे आहे ते आपण पाहणार आहे या हेडिंग खाली. सो त्यामध्ये एक रिएक्शन आपल्याला दिलेली आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ परऑक्साइड. परऑक्साइड जे आहे ते इथे कसे फॉर्म होतात ते आपल्याला जे आहे ते इथे पाहायचं आहे. इथर पासून जे आहे ते परऑक्साइड फॉर्म होताना दिसतात आपल्याला. कशा प्रकारे ऍक्च्युअली व्हेन ethers came in contact with atmospheric oxygen. atmospheric oxygen म्हणजे एअर मधला ऑक्सिजन जो आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा इथर जे आहे ते लॉंग ड्युरेशन साठी येतात तेव्हा ऍक्च्युअली काय होते तर इथर जे आहे ते कन्वर्ट होतात परऑक्साइड. So ethers combine with atmospheric oxygen and there is a formation of peroxide takes place. कशा प्रकारे होतात तर ते आपण रिएक्शन मध्ये पाहू. R bond O bond R और आपण एग्जांपल डायरेक्टली इथे घेऊ दॅट इज C2H5 bond O bond C2H5. This is diethyl ether. So diethyl ether जो आहे तो रिएक्ट होता एटमॉस्फेरिक ऑक्सिजन. कसा रिएक्ट होतो तर लॉंग कॉन्टॅक्ट जो आहे तो ऑक्सिजन सोबत येतो. लॉंग ड्युरेशन करता कॉन्टॅक्ट जो आहे तो ऑक्सिजन सोबत येतो. कॉन्टॅक्ट विथ एअर. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये खूप वेळपर्यंत जर डायइथिल इथर तिथे आला तर तो डायइथिल इथर जो आहे त्या एटमॉस्फेरिक ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो आणि परऑक्साइड फॉर्म. आता परऑक्साइड कसा फॉर्म होणार प्रॉडक्ट कसा फॉर्म होणार तर आपण पाहता रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. याचा अर्थ काय हे जे अल्किल ग्रुप आहेत हे त्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात. कसे इन्व्हॉल्व होतात तर C2H5 आहे दॅट मीन्स CH3 बॉन्ड CH2 इथे येते बट CH2 जो आहे त्याला एक हायड्रोजन जो आहे तो थोडासा शिफ्ट कुठे शिफ्ट होतो तर ते आपण इथे पाहणार आहे. सो बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 आणि वर हा जो ऑक्सिजन आहे O2 हा इथे या कार्बन सोबत जो आहे अल्किल ग्रुपच्या तिथे रिएक्ट होतो. O बॉन्ड O आणि CH3 इथे होता सॉरी CH2 इथे होता. सो CH2 चा एक हायड्रोजन जो आहे
तो इथे अशा प्रकारे आपल्याला जो आहे तो इथर परऑक्साइड जो आहे तो इथे फॉर्म होताना दिसतो. हे जे परऑक्साइड्स आहेत ऍक्च्युअली ऑल इथर्स फॉर्म परऑक्साइड्स when they came in contact with atmospheric oxygen. So atmospheric oxygen च्या कॉन्टॅक्ट मध्ये जर हे इथर जर आले तर इथर जे आहे ते तिथे परऑक्साइड फॉर्म करतात and these are very hazardous. कारण परऑक्साइड जेव्हा हायर टेम्परेचरवर डिकम्पोज होतात तेव्हा ते व्हायलेंटली डिकम्पोज होतात. दॅट मीन्स रिएक्शन जे आहेत त्या व्हायलेंट तिथे होतात. सो दीज आर व्हेरी हजार्डस. इथर परऑक्साइड जे फॉर्म होतात ते हजार्डस इन नेचर आहेत. व्हायलेंटली तिथे ते डिकम्पोज होताना दिसतात ॲट हायर टेम्परेचर. सो ही कंडिशन सुद्धा तिथे लक्षात ठेवायची. सो सिंपल अशी रिएक्शन आहे. टॉपिक आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर्स. तिथे आपण पाहत आहे फॉर्मेशन ऑफ परऑक्साइड आणि कसे फॉर्म होतात. तर डायरेक्ट इथर आपण घेतला तो ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन सोबत जेव्हा लॉंग ड्युरेशन करता तो कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा आपल्याला इथर परऑक्साइड जे आहे ते तिथे भेटतात. तो अशा टाइपची ही रिएक्शन दॅट इज रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर्स. नाउ थर्ड टाइप ऑफ रिएक्शन दॅट इज रिएक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आपण पाहता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स त्यामध्ये थर्ड रिएक्शन आता आपण इथे पाहणार आहे ज्याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जो आहे तो इथे इन्व्हॉल्व असेल. अशा टाइपच्या रिएक्शन जे आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहे. त्यामध्ये जी फर्स्ट रिएक्शन आपण पाहणार आहे दॅट इज रिएक्शन विथ हॉट concentrated sulfuric acid. Reaction with hot concentrated sulfuric acid जे आहे ते आपण करणार आहे कोणाची तर इथर्स. या प्रोसेसला आपण इथे म्हणणार आहे हायड्रोलिसिस. दॅट मीन्स हायड्रोलिसिस प्रोसेस इथे करणार आहे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल ज्याला आपण म्हणतो. हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जो आहे तो कशा प्रकारे इथे रिएक्ट होतो कुणासोबत तर इथर सोबत ते आपल्याला पाहायचं आहे. सिंपल वे इथर्स जे आहेत ते रिएक्ट होतात हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत. दॅट मीन्स देयर इज अ हायड्रोलिसिस प्रोसेस टेक्स प्लेस अँड फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स और फिनॉल्स टेक्स प्लेस. अल्कोहोल्स फॉर्म होतात किंवा फिनॉल्स फॉर्म होतात. डिपेंड करेल तुम्ही कुठल्या टाइपचे तिथे इथर्स जे आहेत ते घेतलेले आहेत. तुम्ही ॲलिफॅटिक घेतले असतील तर त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला अल्कोहोल्स भेटतील आणि तुम्ही जर मिक्स इथर मध्ये एक ग्रुप जो आहे तो इथे अरिल असेल किंवा दोन्ही अरिल असतील तर अशा वेळेस तुम्हाला जे आहे ते फिनॉल्स भेटतील. कशा टाइपची रिएक्शन होते ते आपण इथे पाहू. सो इथर्स जे आहेत ते कशा प्रकारे रिएक्ट होतात ते आपण इथे पाहू. R बॉन्ड O बॉन्ड R हे घेतले आपण सिंपल इथर. दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहे. सो hydrolysis process करना that means they react with water in the presence of concentrated sulfuric acid that is H positive किंवा hydronium ion H3O positive सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता. So there is a formation of R bond OH and R bond OH म्हणजे दोन ग्रुप भेटतील आपल्याला. R bond OH दोन मॉलिक्यूल्स म्हणतो आपण ग्रुप पेक्षा. So there is a formation of two molecules of alcohols. Alcohols are formed. Simple ethers घेतले आपण आपल्याला भेटले alcohols. ही झाली सिंपल इथर घेऊन रिएक्शन. आपण जर मिक्स इथर जर घेतलं another one R bond O bond R dash. These are mixed ether that means unsymmetrical ethers. So they react with water that means hydrolysis process takes place again in the presence of concentrated sulfuric acid. Hot concentrated sulfuric acid च्या presence मध्ये इथे reaction जी आहे ती perform होते. And in that case again we get R bond O bond H. That means R bond OH alcohol. Another one is R dash OH. दोन वेगवेगळे अल्कोहोल मॉलिक्यूल्स जे आहेत इथे फॉर्म होताना दिसतात कारण मिक्स इथर्स आहेत. हा अल्किल ग्रुप वेगळा आहे, हा अल्किल ग्रुप वेगळा आहे.
दोन अल्कोहोल मॉलिक्यूल फॉर्म होतात, बट इथे डिफरंट अल्कोहोल मॉलिक्यूल्स जे आहेत ते फॉर्म, तिथे सेम अल्कोहोल मॉलिक्यूल फॉर्म झाले, कारण इथे सिंपल इथर घेतला होता, इथे मिक्स इथर आपण घेतला. ठीक आहे. आता मिक्स इथर मध्ये आपण एक ग्रुप जो आहे तो एरोमेटिक घेणार म्हणजे अरेंज. सो आर बॉन्ड ओ बॉन्ड ए आर अशा टाइपचा जर आपण इथर जर घेतला, त्याची हायड्रोलायसिस प्रोसेस जर केली म्हणजे तो रिॲक्ट होत आहे हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत, तर अशा वेळेस ऍक्च्युअली काय होते, तर एक भेटेल आर बॉन्ड ओ एच आणि सेकंड वन भेटेल ए आर बॉन्ड ओ एच. आर बॉन्ड ओ एच म्हणजे हा झाला आपला अल्कोहोल, अनदर वन इज फिनॉल. सो डिपेंड करेल तुम्ही कुठल्या टाइपचा इथर जो आहे तो तिथे घेत आहे आणि त्याची रिॲक्शन जी आहे ती हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला एकतर दोन्ही अल्कोहोल मॉलिक्यूल जे आहेत ते सेम भेटतील, मिक्स इथर असेल तर डिफरंट भेटतील, आणि मिक्स इथर मध्ये एक ग्रुप जर अरेल असेल तर त्यावेळेस तुम्हाला अल्कोहोल आणि फिनॉल असं मिक्सचर भेटेल. सो अशा टाइपची रिॲक्शन जी आहे ती होताना आपल्याला दिसेल जेव्हा हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत जे आहे ते आपण रिॲक्शन करतो तिथे इथर्स. ही झाली पहिली रिॲक्शन. कशामध्ये, तर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. Now, second reaction under this heading, that is ethers reaction with hot concentrated acids. कुठला ऍसिड घेणार आहे इथे आपण, तर इथे घेणार आहे आपण एच, स्पेशली HBr आणि HI जे आहे ते आपण इथे घेणार आहे. सो इथर्स जे आहेत R bond O bond R reacts with HX, there is a formation of R bond X plus R bond OH. इथर्स जे आहेत हायड्रोजन हलाइड सोबत इथे रिएक्ट होतात, concentrated hot concentrated hydrogen halides, and there is a formation of alkyl halide along with alcohols. रिएक्शन जी आहे कंटिन्यू होते आणि आपल्याला फायनली R bond X जे आहे ते इथे किंवा डायरेक्टली आपण इथे लिहू शकतो, दॅट इज R bond OH. अल्कोहोलचं कन्व्हर्जन कसं होते इथे ऍक्च्युअली ते आपल्याला इथे लिहिता येते. R bond OH reacts with HX and there is a formation of R bond X plus H2O. अशा टाइपची एक सिंपल रिएक्शन जी आहे ती परफॉर्म होताना इथे आपल्याला दिसते. सो रिएक्शन कोणासोबत आहे, तर हायड्रोजन हलाइड्स. हायड्रोजन हलाइड्स जे आहेत इथे HI, HBr, HCl सुद्धा आहे, पण HI आणि HBr जे आहे ते मोर प्रिफरेबली इथे जे आहे ते रिएक्ट होतात इथर्स सोबत. ज्यांची रिएक्टिव्हिटी सिरीज जर आपण जर पाहिली तर HI इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स ethers reactivity order towards ether आपण म्हणू. HI first number दिले लागेल, then second number is HBr which reacts with ether, आणि third number म्हणजे सर्वात slowly react होणारा राहणार HCl. So that's why HI आणि HBr जे आहे ते रेडिली तिथे रिएक्ट होताना आपल्याला दिसतात बिकॉज ऑफ दिस रिएक्टिव्हिटी ऑर्डर. So simple thing, काय फॉर्म होते तर दोन टाइपचे प्रोडक्ट फॉर्म होतात. There are two types of products are formed when hot concentrated hydrogen halides react with ether. The first one is alcohol and another one is R bond X. Reaction continues जर झाली तर alcohol molecule जे आहे ते फायनली कन्वर्ट होताना दिसतात आपल्याला alkyl halides. यामध्ये ह्या कंडिशन खूप महत्त्वाच्या आहेत. जसं आपण इथे R bond O bond R घेतला तर ऍक्च्युअली अशा टाइपची रिएक्शन जी आहे ती मिक्स इथर्स शो करतात. सो R bond O bond R जेव्हा मिक्स इथर्स शो करतात तर तेव्हा तुम्हाला अल्किल हलाइड्स आणि R bond OH भेटतील, आणि हा R bond OH जो आहे दॅट मीन्स R dash OH त्याला आपण म्हणू शकतो एक प्रकारे आपल्याला तिथे अल्किल हलाइड्स मध्ये कन्वर्ट होताना दिसेल. सिंपल इथर जर घेतले डायरेक्टली तुम्ही लिहू शकता की तो अल्कोहोल कसा कन्वर्ट होताना तिथे दिसतो आपल्याला R bond X मध्ये. नाउ व्हाट हॅपन व्हेन अरेल अल्किल इथर्स reacts with HI or HX. HI आपण तिथे घेऊ.
So actually in case of aryl alkyl ethers, aryl that means phenyl ring जी आहे ती ऑक्सिजन सोबत स्ट्रॉंगर आणि शॉर्टर बॉन्ड फॉर्मेशन इथे करते. आपल्याला माहिती आहे की बॉन्डची लेंथ जेवढी शॉर्टर असेल तेवढा तो स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन इथे दिसतो. सो आपण इथे जर घेतला एक अरिल अल्किल इथर लाइक दिस phenyl ring bond O bond CH3, so its name is anisole. हा एक मिक्स इथर आहे ज्याच्यामध्ये अरिल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे आणि अल्किल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे. सो मिक्स इथर लाइक दिस कशा प्रकारे रिएक्ट होतात तर ऍक्च्युअली इथे जर पाहिला तर हा ऑक्सिजन जो आहे तो या बेन्झीन रिंग सोबत एक शॉर्टर बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते करताना आपल्याला दिसतं ऍज कम्पेअर टू अल्किल. सो ऍज कम्पेअर टू अल्किल ग्रुप ऑक्सिजन आणि अल्किल ग्रुप मध्ये हा जो बॉन्ड आहे आणि ऑक्सिजन आणि अरिल ग्रुप मध्ये हा जो बॉन्ड आहे. सो ऑक्सिजन आणि अरिल ग्रुप मधला बॉन्ड जो आहे तो शॉर्टर आहे कोणापेक्षा ऑक्सिजन आणि अल्किल ग्रुप पेक्षा ऑक्सिजन आणि मिथिल ग्रुप पेक्षा. सो बॉन्ड जेव्हा शॉर्टर असेल तेवढा तो स्ट्रॉंगर राहतो. सो बिकॉज ऑफ दॅट इथे बॉन्ड ब्रेकिंग जे आहे ते कुठले होते तर ऑक्सिजन आणि CH3 च्या कार्बन मधला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होताना आपल्याला दिसतो जेव्हा त्याच्यासोबत आपण हायड्रोजन हलाइड लाईक हायड्रोजन आयोडाइड जो आहे तो तिथे रिएक्ट. आणि मग असं होत असताना ऍक्च्युअली काय होते तर तिथे आपल्याला जे आहे एक प्रॉडक्ट भेटतो फिनॉल बेन्झीन रिंग बॉन्ड O आणि हायड्रोजन आयोडाइड मधला EH बेन्झीन रिंग बॉन्ड OH दॅट इज फिनॉल जो आहे तो तिथे फॉर्म होताना दिसतो आणि हलाइड जो आहे तो रिएक्ट होतो CH3 सोबत. सो अनदर प्रोडक्ट इज आल्सो फॉर्म दॅट इज CH3 बॉन्ड I. मिथिल आयोडाइड जो आहे तो सुद्धा इथे फॉर्म होतो. सो अशा टाइपची रिएक्शन सुद्धा आपल्याला परफॉर्म होताना दिसते जेव्हा मिक्स इथर मध्ये एक ग्रुप जो आहे तो अरिल असतो म्हणजे अरिल अल्किल इथर्स आपण जेव्हा घेतो तर आपल्याला फिनॉल भेटला इथे आणि मिथिल आयोडाइड जो आहे तो इथे फॉर्म होतात. सो अशा टाइपची सुद्धा एक कंडिशन जी आहे ती आपल्याला रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड जे आहे ते दिसते कोणाची तर इथर्स. Now the last reaction under this heading that is reaction involving carbon oxygen bond ती म्हणजे reaction with phosphorus pentachloride PCl. फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत इथर जे आहे ते कशा प्रकारे रिएक्ट होतात तर ऍक्च्युअली PCl5 सोबत जेव्हा रिएक्शन होते इथर्स ची सिंपल किंवा मिक्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स. अल्किल क्लोराइड्स जे आहेत ते तिथे फॉर्म होतात. रिएक्शन कशी होते तर R बॉन्ड O बॉन्ड R डॅश when reacts with PCl5 phosphorus pentachloride सोबत जेव्हा ते रिएक्ट होतात there is a formation of R bond Cl R आहे याचा Cl जो आहे तो R सोबत रिएक्ट झाला म्हणजे अल्किल क्लोराइड प्लस R डॅश Cl पुन्हा दुसरा मॉलिक्यूल पण डिफरंट अल्किल ग्रुप असलेला आणि एक बाय प्रॉडक्ट सुद्धा तिथे फॉर्म होते दॅट इज POCl3 phosphorus oxychloride. सो अशा टाइपची एक सिंपल रिएक्शन सुद्धा इथे आपल्याला दिसते रिएक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ऑफ इथर्स. सो सिंपल स्टेटमेंट त्याचा when ethers reacts with phosphorus pentachloride there is a formation of alkyl chlorides. अल्किल क्लोराइड सुद्धा आपल्याला इथर्स पासून अशा प्रकारे फॉर्म करता येतात. So this is another chemical property of ether.